विनावतीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मंत्र क्रमांक 23 नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम्। नाविरतो दुश्चरिता नाशान्तो नासमाहितः नाशान्तमानसो वापि प्रज्ञानेनैनमाप्नुयात्। नाविरतो दुश्चरिता नाशान्तो नासमाहितः नाशान्तमानसो वापि प्रज्ञानेनैनमाप्नुयात्। 22व्या मंत्रामध्ये उपनिषदांनी उपदेश दिला की जे लोक धीर आहे ते या आत्मवस्तूला प्राप्त करतात, आणखीन शोकापासून मुक्त होतात, दुःख निवृत्ती त्यांच्या जीवनामध्ये होते, न शोचती असं सांगितलं. आणि आत्म्याचं वर्णन सुद्धा केलं, त्याचं लक्षण सांगितले की आत्मा शरीर रहित आहे, महान आहे, म्हणजे स्थळ काळामध्ये मर्यादित नाहीये, आणखीन तो माझ्यापासून लांब नाहीये, मीच तो आहे. त्याने आत्म्याचं स्वरूप सांगितलं. आता म्हणे तो बुद्धिमान धीमान त्याला प्राप्त करतो, ठीक आहे, पण प्राप्त करण्याचं साधन काय आहे? साधनाचा उल्लेख 22व्या मंत्रात नाही. 23 आणि 24 हे जे दोन मंत्र आहेत यामध्ये साधनेबद्दल ऋषी सांगतात. म्हणे याची प्राप्ती कशी होते, कशामुळे होते आणि कशामुळे होत नाही. जसं आपण स्टेशनवर गेलो तर अनेक ट्रेन तिथे उभ्या आहेत. ट्रेन कोणाला विचारलं तो काय म्हणजे ही ट्रेन जाते मुंबईला, ही ट्रेन जात नाही. दोन्ही असतात. नाही म्हणाले ट्रेन उभी, कोणत्याही ट्रेन मध्ये बसलो तर काय हरकत. चुकीचं साधन जर आपण केलं तर चुकीच्या दिशेमध्ये आपण आपली वाटचाल. तर म्हणून इथे श्रुती काय सावध करत आहे की पहा, हे केल्याने तुम्हाला प्राप्ती होईल, हे केल्याने प्राप्ती होणार नाही. तर 23व्या मंत्रात जसं आपण काल पाहिलं की नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. याचा वाच्यार्थ घेऊ नका. वाच्यार्थ म्हणजे जसं लिहिलंय तसं की प्रवचनाने किंवा अनेक वेळा काय बऱ्याच भक्तांचं श्रवण केल्याने प्राप्ती होणार नाही, मेधाच्या द्वारे नाही होणार. तर काय हे सगळे साधन निरर्थक आहे का, व्यर्थ आहे का?
यांचा उपयोग मग काय त्यागावागा. काल आपण छान याच्यावर चिंतन केलेलं आहे. वर्णरहित श्रवण, वर्णरहित प्रवचन, वर्णरहित मेधा तेन न लभते. वर्ण शब्दाचा अर्थ आपण भरपूर काल चिंतन केलेलं आहे की जो निवडतो की मला आता फक्त हेच करायचं आहे, अनन्य होऊन जेव्हा तो ऐकतो तेव्हाच त्याला लाभ होतो. नुसतं वरवर ऐकल्याने लाभ होत नाही. त्याच्या मेधा सुद्धा आपण काल पाहिली. मेधा म्हणजे धारण शक्ती, ग्रंथ धारण शक्ती. ग्रंथ आणि अर्थ दोघांना धारण करणे. मनन करण्यासाठी स्मृतीची आवश्यकता आहे, मेधाची आवश्यकता आहे. जेवढे जास्त ग्रंथ आपल्याला माहीत असतील तेवढं मनन चांगलं होईल. आपण सगळ्यांना जोडू शकतो किंवा या ग्रंथात असं, या ग्रंथात असं, मग सगळं जोडून एक विषय आपल्या समोर येतो. जसं बा विज्ञानचा कोणी विद्यार्थी, आता त्याला सगळे सूत्र सिद्धांत माहीत असायला पाहिजे, तेव्हाच तो त्या विज्ञानावर काय मनन करू शकतो. सूत्र माहीतच नाहीये तर मग कसं काय मनन करेल. एक जो लॉ करणार आहे म्हणजे काय कायदे कानून शिकणार, जे चांगले वकील असतात किंवा चांगले जज असतात त्यांच्यामध्ये काय गुण असतो. त्यांना माहीत असतं की या वर्षामध्ये अशी एक केस आली होती आणि त्यावेळेस असा निर्णय दिला होता, है की नाही. मग त्याचं ते रेफरन्स देऊन मग तो खटला जो आहे त्याचा निर्णय दिला. तर त्यांना त्या सगळ्या केसेस माहीत असतात. तर तो जज तेव्हाच खरा निर्णय देऊ शकेल जेव्हा त्याला सगळं मागचंही माहिती आहे. होतं ना 1950 मध्ये असंच एक केस होती, मग त्याच्यामध्ये असं झालं. तर प्रत्येक विषयामध्ये म्हणजे संगीत असो की विज्ञान असो की अध्यात्म असो, स्मृतीचा फार महात्म्य आहे. स्मृतीचं धारण, जेवढे जास्त डेटा आपल्याकडे असते, डेटा म्हणजे आकडे, तेवढं मन चांगलं होईल की नाही. ग्रंथ धारण शक्ती ही एक छान गुण आहे. पण नुसतं मी इनसायक्लोपीडिया बनवलंय स्वतःला. इनसायक्लोपीडिया म्हणजे सगळं माहिती आहे त्याला, पण त्यांनी वर्ण केलेलं नाहीये. आत्मप्राप्तीसाठी तो पाठ करत नाहीये, तो फक्त लोकांना प्रभावित करण्यासाठी, प्रसिद्धीसाठी, पैशासाठी. त्यामुळे त्यांनी वरण कशाचं केलेलं आहे, पैशाचं. आता युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा प्रोफेसर लोक शिकवतात, त्यांना सगळं माहित असतं. शंकराचार्यांनी काय सांगितलं, मध्वाचार्यांनी काय सांगितलं, निंबार्काचार्यांचं काय दर्शन आहे, बौद्ध दर्शन काय आहे, क्षणिक विज्ञानवाद काय आहे, सांख्य सूत्र काय आहे, सगळं माहिती शिकवतात नाही. पण शिकवण्याचा उद्देश काय असतो की मला 1 तारखेला पगार मिळेल. तर तिथे वर्णन केलेलं नाहीये. हे उदाहरण देतो की मला साक्षात्कार होईल या ज्ञानाने. यासाठी मुलांना नुसती माहिती ते देतात. कशासाठी की ते मुलं चांगलं पेपरमध्ये लिहितील आणि ते पास होतील आणि मग ते सुद्धा मग कुठे शिकवतील. भगवान बुद्धाला वैराग्य का झालं, 4 कारण सांगा. तर ते कारण वाचून आपण विरक्त नाही होत. आपल्याला काय ती फलश्रुती काय म्हणजे पास झालो चांगले अंक काय. कारण बुद्धाला वैराग्य काय झालं मला माहिती आहे, पण त्यामुळे मी विरक्त होईल असं नाही. तो वरण शब्दाचा अर्थ आहे की हे
हे सगळं करायचं मला मिळवण्यासाठी, आत्मवस्तू मिळवण्यासाठी. म्हणून का मी सांगितलं होतं वर्णरहित, त्याचा उपयोग ठीक आहे, म्हणजे उपयोग अगदी निरुपयोगी नाही, पण याच्यासाठी हे करायचं आहे. ते न केल्यामुळे जी उपलब्धी मला झाली पाहिजे ती उपलब्धी होत नाही. प्रवचन करत आहे की पैसा मिळू शकतो, लोक प्रभावित होऊ शकतात, कीर्ती त्याची पसरू शकते, फार छान बोलतात सर्व, पण जे बोलत आहे त्याच्यावर विश्वास नाही करतात किंवा त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही. होतं असं. एक व्याख्यान करणारा वांग्याच्या भाजीवर व्याख्यान देत आहे, किंवा कांदा लसूण खाल्लं नाही पाहिजे वगैरे वगैरे. घरी आल्यावर आपल्या बायकोला म्हणतात छान वांग्याचं भरीत कर, त्याला लसूण वगैरे. अरे म्हणे तुम्ही इतकं छान आता ते प्रवचन केलं, भाषण म्हणे ते लोकांसाठी. आता होऊ शकतं ते लोक वर्ण करतील येतात बरं का, पण हा म्हणून फक्त प्रवचन केल्याने काही होत नाही. प्रवचनकार तर भरपूर आहे, पण किती लोक आत्मसाक्षात्कार केले. तर इथे यमे वैष वृणते तेन लभ्य, एकदम उघड करून सांगितलं, न लभ्य लभ्य. वृणते जो वर्ण करतो. आता वृणते म्हणजे इथे शंकराचार्यांनी काय सांगितलं, प्रार्थयते असा शब्द केला आहे. प्रार्थना करणं म्हणजे काय, प्रार्थना शब्द अर्थ धातूपासून बनला आहे. अर्थ म्हणजे इच्छा. अर्थ म्हणजे काय असतं, इच्छा. आपण जेव्हा प्रार्थना करतो म्हणजे काय करतो, आपली इच्छा भगवंताच्या समोर ठेवतो. मी अनेक वेळा सांगितलंय तुम्हाला, जसं विद्यार्थी, विद्यार्थी शब्दामध्ये सुद्धा अर्थ धातू आहे. जो विद्याचा इच्छुक आहे विद्यार्थी, धनार्थी, अर्थार्थी, अर्थी, अर्थी पाहिजे. तर प्रार्थना करणं म्हणजे काय, ज्याची इच्छा आत्मप्राप्तीचीच आहे, इतर इच्छा काही नाही. प्रार्थयते म्हणजे फक्त एक इच्छा. त्यामुळे जसं जेव्हा तो असा एकाग्र होतो, एक ध्येय समोर ठेवतो आणि मग हे सगळं करतो, लभ्य. आणि काल बाहेर लभ्य म्हणजे मग आत्माच त्याच्यावर प्रसन्न होऊन मी काय आहे स्वतः सांगून देतो. काल आपण पाहिलं विवृणते तनुं स्वाम. अच्छा, 24व्या मंत्रामध्ये परत साधनेबद्दलच सांगतात की कोणासाठी आत्मसाक्षात्कार नाही. कोण असा आहे ज्याला आत्म्याची प्राप्ती होणार नाही. तर म्हणे पहिलं इथे लक्षण दिलंय त्याचं, न अविरतो दुश्चरिता. जो दुश्चरित्रापासून विरत झालेला नाही. दुश्चरित्र, दुश्चरित्र म्हणजे इथे म्हणतात प्रतिषिद्ध, जे निषिद्ध आहे, ज्याचा निषेध केलेला आहे, ज्याची निंदा केलेली आहे शास्त्रामध्ये, जे अविहित आहे, विहित नाहीये, विधिमुखाने ज्याचं निरूपण केलेलं नाहीये, निषेध मुखाने, हे नाही केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. तर म्हणे जो माणूस किंवा जी व्यक्ती तेच साधन करत आहे, जे ज्याचा निषेध आहे, म्हणे तो कोण आहे, मग दुष्चरित्र आहे. त्याचं चरित्र काय झालं, दुष्ट चरित्र, दूषित चरित्र, दुष्चरित्र. श्रुती स्मृती अविहितात अविरत. तेव्हा श्रुती स्मृतींमध्ये खूप नियम सांगितलेले आहे, हे करा, हे नको करा, हे करा, हे नका. याला म्हणतात विधी निषेधात्मक. कर्माचं जेवढं क्षेत्र आहे ना, कर्मकांड, कर्म,
म्हणजे लौकिक कर्म, वैदिक कर्म सगळ्यामध्ये विधी निषेध आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा विधी निषेध आहे की नाही? कुठेही तुम्ही जाता तर नियम असतात, हे तिथे अलाउड नाहीये, ही याची परवानगी आहे. आता जेव्हा कोरोना होता तेव्हा काय विधी निषेध होता, मुखपट्टी लावून सगळ्यांनी आलं पाहिजे, आहे का विधी आहे. औषध सुद्धा आपण घेतो, डॉक्टर म्हणतो हे तुम्ही घ्या, हे खाऊ नका, हे करू नका. रस्त्यावर चालतो तिथे विधी निषेध आहे, डावीकडे जायचं, डावीकडून उजवीकडून. म्हणजे असं कोणतंच क्षेत्र नाही, कोणताच विषय नाही तिथे विधी निषेध. त्यामुळे दुष्चरित्र म्हणजे ते निषेध आहे, त्याला इथे एकदम स्पष्ट दिला, पाप कर्म. निषिद्ध आचरण म्हणजे काय? पापाचरण. पाप म्हणजे लक्षात ठेवा, काही एक विशिष्ट कर्माचं नाव पाप नाहीये. ज्याचा निषेध शास्त्रामध्ये केला त्याला म्हणतात पाप. आता असं नाही म्हटलंय की युद्ध किंवा हिंसा करणे पाप आहे, असं नाही म्हटलंय. त्याच्या पाठीमागे जर उद्देश चांगला असेल तर हिंसा सुद्धा पुण्य होऊ शकतं, धर्माचं काम होऊ शकतं. म्हणून वरून वरून नका म्हणून हिंसा म्हणजे पाप असं नाही. गुरुदेवांनी पापाची परिभाषा छान दिली, आणि ऍक्शन, दॅट ऍक्शन विच इज अगेन्स्ट अवर इव्हॉल्युशन. आपल्या प्रगती, उन्नती, विकास किंवा उत्क्रांतीच्या विरुद्ध जे काही कर्म आहे त्याला म्हणायचं काय? पाप. ज्याच्यामुळे माझी पातळी, माझं स्तर काय होईल? खाली झालं. म्हणजे मीच माझा विरोधी होतो. पापी माणूस लोकांचा, म्हणजे लोकांना त्रास देतो ते वेगळे आहे, पण सुरुवातीला पतन कोणाचं? त्याचं होतं. तर पाप म्हणजे आपल्याच प्रगतीच्या विरुद्ध आचरण करणे. म्हणजे स्वतःच काही मर्यादा घालून मग जगलं पाहिजे. त्याला म्हणतात सदाचार. हे नाही करणार, हे नाही बोलणार, इथे नाही जाणार, त्याला म्हणतात सदाचार. मर्यादा, अमर्यादित जीवन. म्हणजे आम्ही तर काय, भगवंतानी आम्हाला जन्म दिलाय, काही करायचं नाही, विवेक दिलाय, बुद्धी दिलाय, सगळं स्वातंत्र्य आहे, मी काही नाही. असाच माणूस दुराचारी होतो, दुष्ट होतो, धुंदुकारीचं वर्णन आहे, जे मनात येतं ते तो करायचा. रावणाचं वर्णन आहे, हिरण्यकश्यपूचं वर्णन पहा. जेवढे राक्षस वृत्तीचे लोक आहेत, गुरुदेवांना कोणीतरी विचारलं की हे उन्मुक्त जीवन जगलं पाहिजे का? कारण देवाने तर अशी काही बंधन टाकलेले नाहीये. कारण भगवंताने आपल्याला एक बुद्धी दिली, त्याच्यामध्ये विचार करून आपण बंधन कुठे मुक्त व्हायचं, मुक्तपणे आचरण करायचं, याचा विचार करू शकतो. पण आता जे लोक विवेकाचा उपयोग करत नाही, ते म्हणतात सगळं काही आम्हाला मुक्त. गुरुदेवांना विचार की याचं उन्मुक्त जीवन जर आम्ही जगलो तर काय? इंग्रजी मध्ये म्हणतात फ्री बर्ड, फ्री बर्ड. गुरुदेवांचे उत्तर जबरदस्त आहे. ओके, नो प्रॉब्लेम, they must live in whatever they like, they should do. पण म्हणाला त्यांनी दोन वस्तू आणखी वाढवल्या पाहिजे. काय? म्हणजे डोक्यावर शिंग आणखी पाठी एक शेपूट. ह्या दोन गोष्टी वाढवल्या पाहिजे, मग ते फ्री, ते काही कळलं का नाही काय? आता पशु कुठेही जातो, काही करतो, कोण त्याला आहे? मानवामध्ये आणि त्याच्यामध्ये काय? म्हणून
आपण आज जसं आहे ज्या पातळीवर उद्या त्याच्यापेक्षा उच्च स्तरावर मी राहील असा जर आपण प्रयत्न केला आहे किंवा जर करत आहोत तर म्हणजे हे साधकाचं लक्षण आहे. नेहमी हे सांगितलं जातं की स्वतःशी प्रतिस्पर्धा करा. मॅनेजमेंट वगैरे येतात ना कॉर्पोरेट साठी यू हॅव टू कॉम्पीट विथ युअर सेल्फ. काल जशा माझ्या प्रतिक्रिया होत होत्या, काल जसं मी बोलत होतो, आज त्याच्यापेक्षा थोडं बेटर झालंय नाही. तर सदाचार अच्छा आपल्या इथे ग्रंथांमध्ये आणखीन आपल्या इतिहासामध्ये असे संत लोक आलेले आहेत त्यांनी आपल्याला एक मापदंड दिला आहे, अशी प्रतिक्रिया केली पाहिजे. गुरुदेवांना आम्ही पाहायचो तर ते नेहमी प्रसन्न. कधी त्यांना आम्ही असं नाही पाहिलं की ताण तणाव. गुरुदेवाला पण सांगितलं डोंट वरी गुरुदेव डोंट वरी असं एकदम काळजी करून लगेच ते म्हणा हॅव यू सीन मी विरक्त होते तर म्हणजे दिसायचं स्पष्ट. तर त्या प्रतिक्रिया माझ्या झाल्या पाहिजे तेव्हा आपण म्हणू की हा मी जरा प्रगती केली, मी सदाचारी झालो. त्यांच्या लेवलच्या प्रतिक्रिया म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला जरा स्ट्रेच करावं लागेल कारण मी त्या स्तरावर नाहीये पण मला तसं व्हायचं आहे. तर त्यासाठी थोडा प्रयत्न केलाच पाहिजे. नाही तर बा मी पाप कर्म करत आहे, जसं जसं वागत आहे आणि माझी गौरव बुद्धी त्याच्यामध्येच आहे की हेच चांगलं आहे म्हणजे त्या प्रतिक्रिया तर मी करू नाही शकत, त्याच्यामध्ये फार कठीण आहे. म्हणून आता मी जसा वागतोय जसा राहतो तसाच नाही. तर त्याने काही प्रगती होईल का? नाही. म्हणून म्हणतात महाजनो येन गतस्स पंथा. आणि कोणत्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे तर महान लोक ज्या मार्गाने जातात त्यांनी आपल्यासाठी एक आदर्श ठेवलेला आहे. जर तिकडे आपण बघितलं नाही मनामध्ये जसं आहे ते तसं जर मी आचरण करत आहे तर म्हणजे मग तुम्ही विसरून जा आत्मसाक्षात्कार वगैरे. जस्ट परफेक्ट कळतंय ना किती छान. न विरता दुष्चरिता. दुष्चरित्रापासून जो आपल्याला बाजूला करू नाही शकत नाही तिकडेच तिकडे वाईट कामच करत आहे म्हणजे तो तर न आपण. तर इथे चरित्राच्या स्तरावर ही साधन आहे. ठीक आहे. चरित्र आपण म्हणतो ना कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. ठीक आहे. हेल्थ वेल्थ अँड कॅरेक्टर तीन आहे ना. इफ वेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. कॅरेक्टर चरित्र गेलं तर सगळं संपलं. तर म्हणून इथे आधी सांभाळायचं आहे चारित्र्य सच्शीलता सुशीलता ही पहिली सूचना आहे. चरित्राच्या स्तरावर शरीराच्या स्तरावर. मग म्हणतात दुसरी सूचना न अशांत. जो अशांत माणूस आहे त्याला सुद्धा आत्मज्ञान होणार नाही. न अशांत. आणि ते दोन वेळा या मंत्रामध्ये अशांत शब्द आलेला आहे म्हणून त्याचे दोन वेगळे अर्थ आहे. तर पहिला जो आलेला आहे न अशांत त्याचे शंकराचार्य लिहितात न अपि इंद्रिय लौल्यात अशांत अनुवर्तत. म्हणजे अशांत म्हणजे ज्याच्यामध्ये इंद्रिया ज्या आहे ना त्या ताब्यामध्ये नाहीये अशांत आहे. छान शब्द दिला आहे लौल्यात. लोलुपता इंद्रियांची चांचल्य चंचलता लोलुपता म्हणजे इंद्रियांना खूप विषय पाहिजे. जर इंद्रियांना विषय दिला नाही तर त्याला फार त्रास होतो. त्यामुळे जर इंद्रिया तुमच्या ताब्यात नसतील तर मग म्हणे विसरून जा आत्मप्राप्ती. आता इंद्रियांच्या स्तरावर ही साधना
याला आपल्या शास्त्रामध्ये दम म्हटलेलं. दम अशांतीचं सगळ्यात स्थूल रूप काय आहे तर म्हणजे इंद्रियांची चंचलता. मनुष्य जेव्हा अशांत होतो त्याचे काय इंद्रिय एकदम चंचल होतात. तो बसू नाही शकत स्थिर. हे पाहिजे मला, ते पाहिजे, इथे जायचंय, तिथे जायचंय. श्रवण, त्वक, रसना, चक्षु या सगळ्या इंद्रिय आहे ना, त्या काय आपल्या आपल्या गोलकामध्ये नाही राहत, धावतात. त्यामुळे जर तुम्ही त्यांना आपल्या ताब्यामध्ये घेऊ नाही शकत, न उपरत अनुपरत उपरांत म्हणजे त्यांना शांत करू शकत नाही, तर म्हणजे जरा कठीण आहे आत्मप्राप्ती. इंद्रियांच्या स्तरावर ही साधना. अच्छा, इंद्रियांना ताब्यात ठेवणं म्हणजे काय? त्याचा अर्थ असा नाही की इंद्रियांचा उपयोग करायचाच नाही. आधी मी सांगितलंय तुम्हाला, जिथे जेवढी गरज आहे तेवढा उपयोग करायचा. लक्षात ठेवा. म्हणजे मला हेच पाहायचंय, हे पाहायचं नाही. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रम पश्येम. आता एवढा माझ्या याच्यावर ताबा असायला पाहिजे की मी अभद्र पाहणार नाही. आता पण टीव्हीवर अनेक कार्यक्रम येत असतात. आजकाल तर इंटरनेट आहे. मुलं का बिघडत आहे? कारण जे पाहायचं नाही ते पाहत, करायचं नाही ते करत आहे. तर आता तिथे टीव्ही समोर बसल्यावर हा शो, ही चॅनल पाहिजे नाही, नुसत्या मालिका पाहत आहे, सासू बनसू नडते, आणि मग त्याचं आचरण घरी सुद्धा करत. घर बिघडवणारे हे कोण आहे? वाहिनी वेगवेगळे. तर तिथे काय इंद्रियांना तिथून वळवायचं. असं नाही की पाहायचंच नाही, दुसरे छान कार्यक्रम आहेत ते पहा. तर एक तर हा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे इंद्रियांना चांगली सवय देणे. दम म्हणजे काय? इंद्रियांना चांगली सवय देणे. आम्ही पाहिले असे अनेक संयमित लोक ज्यांनी आपल्या वाणीवर ताबा मिळवलेला आहे, तर त्यांना किती राग आला, किती संताप आला, तरी त्यांची वाणी असंयमित नाही होत. शिवीगाळी नाही करत. ते बोलतील पण त्या म्हणजे त्याच्यावर फोर्स राहील, जोराने बोलतील असं, पण असं चुकीचं. कारण कधी त्या जिभेला सवयच नाहीये की नाही शिवी देण्याची. अचानक त्यांनी कधी काय म्हणतात दीक्षा घेतली नाही, शिवी घेतली त्याला माहीतच नाही, म्हणजे सहजच. आता दुसरा असा असतो इतक्या त्या काय मुखामध्ये तोंडामध्ये म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये म्हणजे साधारण बोलत आहे तरी त्यामध्ये 2-4 सवय देणं, त्याला अलंकृत करणं, सजवणे, इंद्रियांना सजवणे. म्हणून म्हणतात कानाला फक्त इयररिंगनी सजवू नका. कशाने सजवा? तर चांगलं काही ऐका. श्रोत्रस्य भूषणं शास्त्रम. तर इंद्रियांच्या स्तरावर जरा सांभाळा यांना. कुठेही चालले आहे, भरकटलेले आहे. जे मनामध्ये येते ते मी खात आहे, जे मनामध्ये ते पाहत आहे. त्यामुळे हे काय दुष्ट अश्व सांगितलेलं आहे. असे हे घोडे आहे जे काय प्रॉपरली ट्रेंड नाही. दुष्ट अश्व, वाईल्ड म्हणजे असे जंगली असतात की नाही, ज्यांना काय तर इंद्रिया दुष्ट इव साध. जर घोड्याला नीट प्रशिक्षण दिलं तर कुठल्या कुठे तो घेऊन जाईल. इंद्रियाचाच आहे. इंद्रियाणी हयानाहु विषयानो स्तेषु गोचराम. इंद्रिया घोडे आहे आणि विषय चारा आहे.
म्हणूनच त्यांच्या डोळ्यावर काय झापणी काय झापड जबरदस्ती त्यांना संयमित केलं जातं. आपल्याला सुद्धा आधी इंद्रियांना थोडंसं काय बळपूर्वक त्याला हे करावं लागेल. आता जर डायबिटीज आहे, त्याला कळलं की डायबिटीज आहे, आतापर्यंत जो गोड खात आहे त्याला गोड खायची सवय आहे. आता आपण उद्यापासून गोड बंद, आता एकदम जरा होणार नाही, त्याला प्रयत्न करावा. प्रयत्न करून मग तर इंद्रिय लौल्यात, इंद्रियाची चंचलता आहे म्हणजे याच्यापासून, म्हणजे याला तो काय करतो ताब्यामध्ये घेतो. उपरत त्याची दुसरी साधना. तिसरी साधना काय तर म्हणे न असमाहित. ज्याचं मन समाहित नाहीये त्याला आत्मवस्तू कळणार नाही. आत्मवस्तू काही अशी साधारण गोष्ट नाहीये. आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान भरपूर त्यासाठी तयारी पाहिजे. त्यामुळे तिसरी साधना काय, चित्ताला समाहित करणं. ज्याचं चित्त न समाहित तो प्राप्त करू नाही शकतो. आता असमाहित म्हणजे काय, त्यामुळे न अपि असमाहित. असमाहित म्हणजे अनेकाग्र मना विक्षिप्त चित्त. ज्याचं मन एकाग्र होऊ शकत नाही, ज्याचं मन एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही, त्यासाठी आत्मा नाही. तेव्हा अनेकाग्र आणि एकाग्र. एकाग्र म्हणजे मनाच्या टोकाच्या पुढे, टोकावर एक विषय जेव्हा आहे त्याला म्हणतात एकाग्र. आपल्याला जर सुईमध्ये दोरा ओवायचा तर आपल्याला काय व्हावं लागतं, एकाग्र. म्हणजे फक्त तो सुईचा जो भोग आहे, डोळा तो दिसला. तसं करून सुद्धा अनेक वेळा तो होतो. आपल्या वाटतं दोरा गेला, बाहेर असतो. 10 वेळा इतर काही विचार, त्यावेळेस काही विचार आला तर ते नाही म्हणत. तर एकाग्र म्हणजे मनाला सगळ्या विषयाकडून एकत्र करून, गोळा करून, उद्दिष्ट जे आहे आपलं, जे ध्येय आहे त्याच्यामध्ये ठेवणे, त्याला म्हणतात समाहित. संस्कृतमध्ये एक शब्द आहे निहित. निहित म्हणजे ठेवणे. निहितम गुहायाम. आत्मा कुठे आहे तर म्हणजे आत्मा हृदय गुहामध्ये ठेवलेला आहे असं. तसं निहित शब्द आहे, त्याप्रमाणे समाहित. तर मनाच्या म्हणजे एवढं एक आपल्यामध्ये सामर्थ्य असायला पाहिजे, एवढी शक्ती असायला पाहिजे की मी जिथे सांगेन त्या मनाला तिथे तो असते. हे जरा कठीण होतं ना. आज मन आपल्याला ऑर्डर देतो, हा चला इकडे हे जरा. आपण मनाचे गुलाम. किंकर कंचन कोह काम के. रामदास तुळशीदासांनी सांगितलं मी काम क्रोधांचा गुलाम आहे. ते जसं म्हणतात मी लगेच म्हणतो यस सर ठीक आहे. क्रोध आला की मी क्रोध करतो, राग आला की राग, द्वेष द्वेष. मनाचा स्वामी मी नाही, याचाच अर्थ मी समाहित. त्यामुळे ही सुद्धा एक काय एक शक्ती आहे, सामर्थ्य आहे. ही साधक वाढवू शकतो, आपणच हे करू शकतो, मनुष्य करू शकतो की नाही. आणि आज जेवढ्या उपलब्धी आहे, विज्ञान म्हणा, या एकाग्रतेमुळे झाले. सगळे वैज्ञानिक सगळं काही विसरून ते आपल्या प्रयोगामध्ये. मी तुम्हाला अनेक वेळा उदाहरण दिलेले आहे. न्यूटनचं दिलंय. त्या बायकोने सांगितलं आहे मी अंडी ठेवली आहे, अंडी खाऊन घ्या उकळून. 3 तासानंतर तिची बायको आली तर काय पाहत, रिस्ट वॉच ती पाण्यामध्ये उकळली घड्या. त्याचं लक्ष तिकडे नाही, त्याचं लक्ष द्यावं काय तरी टाक.
एडिसनला बोलवलं एका पार्टीमध्ये. एडिसन, थॉमस अल्वा एडिसन, ज्यांनी बल्ब आविष्कार, पार्टीमध्ये बोलवलं. आता त्याचं मन तिकडेच प्रयोगामध्ये. आता तो गेला त्या पार्टीमध्ये, इकडे तिकडे पाहत आहे. हातामध्ये प्लेट घेतलेली पण लक्ष देत. तर तो जो पार्टी देणारा होता त्याचा मित्र, त्याने विचारलं, आजकाल तुम्ही कशावर काम करत आहात? On which project are you working nowadays? तर त्यांनी काय उत्तर दिलं? I am working on exit. मी याचा विचार करतो केव्हा इथून मी जाईन. एक्झिट कुठे आहे हे मी पाहत आहे. याचा अर्थ काय, तिथे त्याचं लक्ष होईच नाही. असं जोपर्यंत माणूस वेडा होत नाही ना तोपर्यंत काही मिळत नाही. विक्षिप्त चित्ता अनेकाक्रमणा, तो असं माहित आहे. विक्षिप्त चित्त इकडे तिथे, हे पाहिजे चांगलं. आधी जी सूचना दिली ना, दुराचार, जेवढा माणूस दुराचारी होईल तेवढं त्याच्यामध्ये विक्षेप जास्त आहे. लक्षात घ्या, हे सगळे साधन एकमेकाशी जुळलेले. सदाचारी माणूस शांत राहील की राहीलच. दुष्ट माणूस त्याला झोप येत नाही रात्री, 10 वेळा तो उठतो, इकडे तिकडे बदलतो, कारण एवढे सगळे दुष्कर्म आहेत ते त्याला त्रास देतात. तर विक्षेपाची भरमार होईल, भरपूर विक्षेप होतील जर दुराचारी. साधारण म्हणजे सामान्य माणूस आहे जो सदाचार, तो काय झोपतो छान. म्हणून लोक म्हणतात सगळं काही आहे, पैसा आहे, हे आहे, ते पण झोप. एक मजूर आहे तो काय ते हिंदीमध्ये म्हणतात घोडे बेच के सोता है, धाराडो होता, घोरतो तो, घोरतो. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात साऊंड स्लीप. साऊंड स्लीप म्हणजे स्लीप फॉर हिमसेल्फ, साऊंड फॉर अदर्स. स्वतः लोकांना. तर चांगली झोप जर पाहिजे असेल तर सदाचार इथून सुरुवात करा. सदाचारी पण इंद्रिया शांत राहतात. इंद्रिया शांत राहतात तर मन शांत राहील. इंद्रिय आणि मन या दोघांचं फार मैत्री आहे. इंद्रिय अशांत झाली तर मनाला सुद्धा ते ओढून देते, आणि मन अशांत झालं तर इंद्रिया चंचल होतात. म्हणून इथे म्हणतात की अशा माणसासाठी तर जरा कठीण आहे. तर न शांत न समाहित. किती झाले? 3 झाले. शरीराच्या स्तरावर दुष्चरित्र, इंद्रियांच्या स्तरावर अशांत, आणि ज्याचं मन अनेकाग्र आहे. म्हणजे आता उलट करायचं. एकाग्र मन पाहिजे, शांत इंद्रिया पाहिजे, आणि चरित्र चांगलं पाहिजे. 3 झाले. आता चौथं साधन काय म्हणतात? नाशांत मानसो वापी. म्हणजे त्याला सुद्धा आत्म्याची प्राप्ती होणार नाही ज्याचं मन शांत नाही. म्हणजे आता तर वर तुम्ही सांगितलं, परत असमाहित म्हणजे अनेकाग्र मन म्हणजे अशांत मन, आणि खाली परत अशांत मानस. कळतंय का तुम्हाला? म्हणजे रिपीट झालं की नाही? न असमाहित आणि न अशांत मन, दोघांचा अर्थ तर एकच आहे की नाही? त्यामुळे आता श्रुतीने जर परत न शांत मनस लिहिलेलं आहे याचा एक अर्थ आहे. आणि ते भाष्यकार म्हणतात की समाहित चित्तोपी. लक्षात आहे का? चित्त त्याचं शांत आहे, मन शांत आहे, पण समाधान फलार्थित्वात न अपि अशांत मानस आहे. आणि त्यांनी मन तर समाहित केलं, शांत केलं, पण ज्याच्या मनामध्ये ही इच्छा आहे जाणून घेण्याची की शांत मन केल्याचं फळ काय, फलार्थी, फलाकांक्षी. जर तो फलाकांक्षी आहे म्हणजे तो कसा आहे? अशांत मानस. तर अशांत मानसाचा अर्थ झाला
की जो स्वार्थी आहे, फलाकांक्षी, ही साधना केल्यामुळे मला काय मिळेल, कालवर सांगितलं होतं. तर फलार्थी, फलाकांक्षी लोक म्हणतात मी समाधी केली तर काय मिळेल, कोणती सिद्धी मिळेल, मला काय चमत्कार मी करू शकतो. आता त्या फलामुळे काय झालं, त्याचं मन अशांत झालं की. म्हणून गीतेमध्ये 12व्या अध्यायात म्हणतात, श्रेयो हि ज्ञानमध्यासा ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांतिरनंतर. म्हणे फलत्याग म्हणजे हे मी कर्म करत आहे, ही साधना करत आहे, याचं काय फळ मिळेल याच्यामध्ये सुद्धा आसक्ती नसायला पाहिजे. जो त्या आसक्तीचा त्याग करतो त्याला शांतीची प्राप्ती होते. कळतंय का इथे? ना शांत माणसाचा अर्थ आहे समाहित चित्त. त्याचं मन शांत आहे म्हणजे त्याने ती कॅपॅसिटी, ती शक्ती वाढवली आहे, एकाग्र करू शकतो, चिंतन करू शकतो. पण या चिंतन केल्याने काय मिळेल मला, लौकिक फळ काय मिळेल, हा अर्थ लौकिक. लोक म्हणतातच, आम्ही जेव्हा सांगतो की उपनिषद ऐका ना, या काय मिळेल, उपनिषद ऐकल्याने काय होईल, प्रमोशन होईल का, किंवा माझं लग्न होईल का, विचार म्हणजे काय, काही ना काही लौकिक उपलब्ध. त्यामुळे आता असा जो प्रापंचिक म्हणजे ज्याला प्रपंचामध्ये अजून काय ओढ आहे, तो अध्यात्माचा उपयोग कशासाठी करतोय, प्रापंचिक गोष्टी. त्यामुळे त्याचं परत वर्ण कुठे आहे, वर्ण परत संसार. नाशांत मानसो वापी, हे चार जे हे सांगितले बाधा किंवा बाधक तत्व, दुष्चरित्र, अशांत इंद्रिया, असमाहित चित्त आणि फलाकांक्षी. ठीक आहे. आता इथे 5 सांगतात की कोणी असं असेल ज्यांनी हे सगळं साधलं, इंद्रिय शांत आहे, कंट्रोल ताब्यात, मन एकाग्र आहे, आणि त्याला काही इतर वस्तूंची आता काही आकांक्षा, आणि चरित्र तर त्यांनी म्हणजे पहिल्याच टप्प्यावर त्यांनी ते ठीक केलेलं आहे. तर म्हणजे अशा माणसाला ज्ञान होईल का, त्यामुळे अजून एकाची गरज आहे. त्यांनी तयारी छान केली, पण अजून त्याला कोण पाहिजे, त्यामुळे आचार्यवान. 5वं साधन म्हणजे काय, आचार्य. आचार्य म्हणजे ज्याला आत्मज्ञान आहे, जो आत्म्याचं ज्ञान देऊ शकतो, एक आचार्य, गुरु. हे पहा, नुसतं मन शांत करून, नुसतं इंद्रियांना ताब्यामध्ये मिळवून ज्ञान होत नाही. समाजामध्ये अनेक असे सदाचारी चांगले लोक आहेत, सुसभ्य लोक आहेत, सुसंस्कृत लोक आहेत, पण ते ज्ञानी नाही. फरक कळतो का? नाही तर लोक सगळं एकच करून देतात, हा ज्ञानी आहे, तो चांगला माणूस आहे, त्याचा आचरण, व्यवहार, वागणूक सगळे चांगली, पण आत्मसाक्षात्कार होणं वेगळं. त्यामुळे असा सुसंस्कृत व्यक्ती जेव्हा एका सद्गुरूच्या चरणी बसतो आणि ऐकतो, तेव्हा त्याला ज्ञान होतं. म्हणून भरपूर ऐकलं पाहिजे, तिथे संधी मिळेल ऐकलं पाहिजे, ऐकल्यानेच ज्ञान होतं. आता मला अनेक ते योगाचे लोक भेटले. आता ते म्हणतात योगासन आम्ही करतो, प्राणायाम करतो, ठीक आहे. तर मी त्यांना विचारलं, मग तुम्हाला आत्म्याबद्दल सगळं म्हणजे ते माहित नाही, मग नुसतं शांत करून बसतो, खूप चुपचाप बसतो. म्हणून मी विचारलं, काय करता तुम्ही? मनाला शांत करा, शांत करा. अच्छा ठीक आहे. मग जेव्हा त्यांनी हे सगळं ऐकलं, हे तर वी आर मिसिंग दिस. म्हणून तुम्हाला कळतं नाही योग कुठपर्यंत नाही, कारण मग पुढे वेदांत आहे.
प्राणायामाने शांत करा मग, ठीक आहे, पण मग शांत मनाने काय विचार चिंतन. नुसतं शांत मन केल्याने आत्मज्ञान होत नाही. शांत मन एक पीठिका आहे. पीठिका म्हणजे तयारी, सिंहासन, जसं एक आसन तयार करतो. गुरुदेव उदाहरण द्यायचे नेहमी विमानाचं. म्हणजे विमान आकाशामध्ये झेप घेतं ना, टेक ऑफ. त्यासाठी आधी काय तिथे रनवेवर फार वेगाने जावं, मग ते होतं. मग फार एकदम स्मूथली, आपल्याला कळतही नाही केव्हा केव्हा. त्यामुळे या जगात जेवढ्या साधना आहे ना, काय तयारी आहे, ज्ञानाची तयारी. आणि मग तयार होऊन शांत एकाग्र मन घेऊन मग आपण जेव्हा ऐकतो तेव्हा ज्ञान होतं. तर नुसतं तुम्ही काय चरित्र चांगलं, व्हेरी गुड, इंद्रियांवर ताबा आहे, फारच छान, पण आचार्यवान पाहिजे. काल मी तुम्हाला सांगितलं, आचार्यवान म्हणजे आचार्यवाला. एक कोणी पाहिजे, गुरु किंवा संत, ज्याच्याशी माझा संबंध असायला पाहिजे, की हा माझा आहे, हा मला गाईड करेल, सगळं ज्ञान दिलंय, येईल, म्हणजे आत्मा काय, शरीर काय, इंद्रिय काय. तर आचार्यवान, जसं धनवान करता येईल. म्हणून उपनिषदामध्ये वाक्य आलेलं आहे, आचार्यवान पुरुष वेद. अर्थ म्हणे जो आचार्यवाला आहे, ज्याला एक आचार्य मिळालेला आहे, तोच जाणू शकतो आपल्याला. आचार्यवान पुरुष वेद, न तो धनवान, न तो बुद्धिमान. नुसतं धनवान होणार नाही होत. म्हणून श्रवणावर फार भर दिलेला आहे. श्रवण करा, श्रवणानेच अज्ञानाचा नाश होतो. तर आचार्यवान, पाचवी ही साधना आहे. ठीक आहे ना, येऊन बसा, ऐका. त्यामुळे बस आता होईल मला ज्ञान, सगळं झालं, तयारी झाली, गुरु मिळाले, ठीक आहे, चांगले गुरु आहेत, पण आता ते जे सांगत आहे तशी वृत्ती मनामध्ये बनत आहे, आकार घेत आहे, हे शेवटचं काम. याला काय म्हणतात, तदाकार होणे. तदाकार होणे, भगवंताचं वर्णन किंवा तत्वाचं वर्णन जसं करत आहे तसं बुद्धीमध्ये मला समजत आहे की नाही, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात प्रमा. काय शब्द, प्रमा. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, जसं सांगितलं जात आहे त्याप्रमाणे समजणे. प्रमा म्हणजे असंदिग्ध ज्ञान, शंका रहित ज्ञान. जसे जसे पुस्तक आहे आणि मी डोळ्यांनी पाहत आहे आणि मला स्पष्ट ज्ञान होत आहे की हे पुस्तक आहे, याच्यामध्ये काही भ्रम नाहीये, मला संशय नाही. त्याला काय म्हणून या पुस्तकाविषयी एक प्रमा उत्पन्न झाली की इदम पुस्तकम. जेव्हा डाऊट आहे, जेव्हा शंका आहे, त्याला प्रमा नाही म्हणत, त्याला भ्रमा म्हणतात. स्त्रीलिंगी शब्द भ्रमा. पण जेव्हा एकदम स्पष्ट ज्ञान आहे, जेव्हा आपले डोळे एकदम चांगले असतात तेव्हा एकदम स्पष्ट दिसतं, प्रमा. कान आपले उघडे तेव्हा एकदम नीट ज्ञान होतं. त्यामुळे त्याचप्रमाणे सद्गुरू सांगत आहे, आचार्य सांगत आहे, आत्म्याचं वर्णन करत आहे आणि तसं तसं मला समजत आहे, त्याला म्हणतात तदाकार होणे. तर म्हणे मग त्याला ज्ञान होईल, याला म्हणतात प्रमाची उत्पत्ती. आचार्य आहे प्रमाण, प्रमाणम. आचार्य, उपनिषद, प्रमाण, ज्ञानाचं साधन. आणि या ज्ञानाचं साधनाचा जेव्हा उपयोग करतो तर प्रमा उत्पन्न होते, ज्ञान उत्पन्न होतं. बस मग त्याला काय कळेल, मला कळलं. ते एकूण याप्रमाणे 6 झाले. सगळ्यात शेवटी प्रमाची उत्पत्ती, वृत्ती बनली पाहिजे, मग ज्ञान.
त्याच्या आधी काय आचार्याची प्राप्ती, त्याच्या आधी काय फलासक्ती सोडायची, त्याच्या आधी काय मनाला समाहित करायचं, सगळीकडून एकत्र करून, त्याच्या आधी काय इंद्रिया, एकदा ऐकता ऐकता मी खातही आहे पीतही आहे प्रवचन ऐकत आहे. एका माणसाला पाहिलं मी तो चिवंडवून खातच ध्यान करत आहे, म्हणजे झोप येते म्हणून मी असं ते हो. एका शिबिरामध्ये एक व्यक्ती आली होती आणि ते समोरच बसायची पण सतत तोंडामध्ये सगळं, तर मी प्रवचन करत आहे तो त्याच्यामुळे मला प्रवचन करतात. समोरचे लोक जर सगळे चंचल असतील तर तो वक्तावरही त्याचा परिणाम संघदोष. तर इंद्रिया ध्यानाच्या वेळेस तर शांत पाहिजे, पण ऐकताना सुद्धा वाचताना सुद्धा शांत. आणि त्याच्या आधी काय सांगितलं, चरित्र जगलं उज्ज्वल धवल स्वच्छ, याप्रमाणे साधन. आणखीन मागच्या मंत्रात जर आपण मदत घेतली तर 3 साधन ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये पाहिजे, प्रवचन, श्रवण आणि मेधा. लक्षात ठेवा तिथे निंदा नाही बरं का, नायमात्मा प्रवचनेन लभ्यते. निंदा कशाची आहे, परत वर्णरहित. हे 3 साधन सुद्धा जीवनामध्ये पाहिजे, प्रवचन करणे, प्रवचन ऐकणे आणि लक्षात ठेवणे. बापरे एवढं सगळं पाहिजे, फार जास्त आहे. सुरुवात तर करा श्रवणेनं. 6 आणि 3 9 झाले. आणि याच्या उलट जर असेल तर म्हणजे मग तुम्ही विसरून जा, अध्यात्म विसरा. झालं. तर हे जे 2 मंत्र होते हे साधने पद्धत. आता शेवटचा मंत्र, या वल्ली मधला शेवटचा तो आता मी वाचतो पण याचा अर्थ उद्या. यस्य ब्रह्मचक्षत्रं च उभे भवत ओदनः मृत्युर्यस्योपसेचनम् क इत्था वेद यत्र सः यस्य ब्रह्मचक्षत्रं च उभे भवत ओदनः मृत्युर्यस्योपसेचनम् क इत्था वेद यत्र सः. आता हा जो मंत्र आहे हा तो मुळीच ते करणार नाही, अजिबात करणार नाही, असा विचित्र मंत्र आहे. जोपर्यंत भाष्य किंवा व्याख्यान जर वाचलं तर काही करणार नाही. तुम्हाला वाचून दाखवतो. ज्याचे ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ग हे जणू शिजवलेला भात आणि मृत्यू हे कालवण होय, असा तो साधन संपन्न अधिकारी कोण आहे हे कसे जाणणार. तर काही कळलं जातं. ब्राह्मण क्षत्रिय ज्याच्यासाठी भात आहे आणि मृत्यू चटणी आहे, कालवण आहे, असा तो आत्मा आहे. आणि त्या आत्माला असे लोक जाणू शकतात का, असं. असे लोक म्हणजे आता त्यांचं वर्णन केलं, इंद्रिय शांतने. आणि हे काय ब्राह्मण क्षत्रिय जणू काही शिजवलेला भात आहे ना. आणि उपसेचन म्हणजे लोणचं किंवा चटणी, कालवण. मृत्यू त्या आत्म्याचं काय कालवण आहे. आता त्या आत्म्याला कोण जाणू शकतो.